आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगावरती एक वेगळं संकट आलं आहे. तसंच संकट भारतावर देखील आलं आहे. डिझेल, पेट्रोल आणि गॅस आता मिळणं थोडं कठीण झालं आहे. त्याचा परिणाम सर्व रेस्टॉरंट्सवर, रेल्वेच्या भोजन व्यवस्थेवरती, सर्वच ठिकाणी जाणवलेला लोकांना पाहायला मिळतो आहे आणि त्या बाबतीत मीडियाच्या माध्यमातून देखील अवेअरनेस केलं जातं आहे. परंतु आज सभागृहामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये माननीय सभापतींना विनंती करून मी एक मागणी केली. परीक्षेचा काळ आहे. जे आमचे समाज कल्याणची वसतिगृह आहेत, आदिवासी शाळेची वसतिगृह आहेत, महिला बाल कल्याणची वसतिगृह आहेत, मराठा समाजाची वसतिगृह आहेत, त्या वसतिगृहांमध्ये मुलांना परीक्षेच्या काळात जेवणाची व्यवस्था होत नाही अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. त्यामुळे मी माननीय सभापतींना विनंती केली की सरकारने डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सला निर्देश द्यावेत आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची वसतिगृह आहेत त्या वसतिगृहांना गॅसचा पुरवठा करून मुलांचे हाल होणार नाहीत, परीक्षेच्या काळात त्यांना भुकं राहावं लागणार नाही, त्यांची मानसिक संतुलन बिघडणार नाही याची काळजी घ्यायला लागेल. म्हणून मी निवेदन केलं आणि सरकारच्या वतीने माननीय सभापतींनी सर्व जिल्ह्यातील कलेक्टरना तशा प्रकारचे निर्देश दिले. त्यामुळे सरकारने उचललेले योग्य पावलामुळे आमच्या वसतिगृहातील भगिनींना, आमच्या मुलींना, लेकरांना आता कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सिलेंडर साठेबाजीच्या बाबतीत देखील आम्ही सभागृहात प्रश्न उचलला. त्यामध्ये स्पेशल टास्क फोर्स तयार केला गेलेला आहे. अशा प्रकारचे साठेगिरी करणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाईल आणि व्यावसायिक सिलेंडरपेक्षा जास्तीत जास्त घरातल्या लोकांना सिलेंडर मिळेल. घरामध्ये प्रत्येकाला कुठल्याही प्रकारच्या सिलेंडरमुळे घरी जेवण झालं नाही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी निश्चितपणे सरकार घेईल अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. आक्रमक होत आहेत, विरोधक म्हणत आहेत की सरकारला गांभीर्य नाही आहे, लोक गॅससाठी रस्त्यावर उतरत आहेत, कमर्शियल गॅससाठी. नाही, मला वाटतं जर सरकारला गांभीर्य नसतं तर सरकारी आमदारांनी आणि सरकारने अशा प्रकारचं निवेदन केलं नसतं. ही खरी तर बाजू विरोधकांनी मांडायला पाहिजे होती, पण विरोधकांकडे फक्त टीका करण्यापुरतंच टीका आहे. खरं ज्या पद्धतीमध्ये आपण ज्याला फर्म काम म्हणतो, जे ठोस काम म्हणतो, अशा प्रकारचं कुठलंही ठोस काम सभागृहात करायचं नाही. टीकेला म्हणून टीका करायची आणि सरकारवरती टीका करण्यापलीकडे काही करायचं नाही, एवढंच काम विरोधकांचं राहील. वडेट्टीवारांनी म्हटलं की मंत्रालयामध्ये सुद्धा जेवण मिळत नाही आहे, पण गोदाम चेक केलं तर जेवण मिळते विरोधक. वडेट्टीवार साहेबांचा एक प्रॉब्लेम आहे की आता विरोधी पक्षनेतेपद गेल्यामुळे मीडियामध्ये थोडे कमी यायला मिळतं. त्यामुळे काहीतरी बोलून मीडियामध्ये काहीतरी मोठा बॉम्ब टाकल्याचा आवाका आणायचा आणि मीडियासमोर यायचंही त्यांचा स्वभाव आहे. मला वाटतं की ते त्यांना करत राहू दे. आपल्यासारखे चांगले पत्रकार जाऊन त्याची शहानिशा करतात तेव्हा दूध का दूध, पाणी का पाणी जनतेसमोर येतं. सर, रायगडचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषद काल एक महत्त्वाची बैठक झाली BJP आणि शिवसेनेमध्ये आणि हा वाद मिटला असं समजतं. बघा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे 3 पक्ष जरी वेगळे असले तरी ते एक पक्ष आहेत. एक महायुतीचा समन्वयक म्हणून मी तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, आमच्या भगिनी वहिनी सुनित्राताई पवार असतील, यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार फार खंबीरपणे चालू आहे. आठवले साहेबांच्या नेतृत्वात खंबीरपणे चालू आहे. त्यामुळे कुठेही वाद नाहीत. हे वाद म्हणजे लोकांनी पाण्याला काढलेले बुडबुडे आहेत, हे याची सत्यता ही शून्य आहे. सर, एक प्रश्न होता की सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सिलेंडरसाठी लोक पॅनिक होऊन रांगा लावताचे चित्र येत आहे, तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही लोकांना काय आवाहन करा? नाही, मी सरकारी प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे सांगेन की जोपर्यंत केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे, पंतप्रधान मोदी आहेत, तोपर्यंत या राज्यावरती तेलाचं, डिझेलचं, गॅसचं कधीही संकट येणार नाही. जनतेने त्याच्यामध्ये पॅनिक होऊ नये आणि माझी मीडिया हाऊसेसला देखील विनंती आहे की मीडिया हाऊसेसने देखील अशा बातम्या चालवत असताना त्याचं गांभीर्य पाहायला पाहिजे. सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य गोरगरीब जनता यामध्ये थोडीशी भरकटली जाते, थोडं त्यांची मिसगाईड केलं जातं. ते न करता मीडियाने देखील स्वतःहून अशा प्रकारच्या जाहिराती आपल्या अँकर्सला पुढे करून अशा प्रकारची निवेदनं ही आपण केली पाहिजेत आणि कुठल्याही प्रकारचं पॅनिक होण्याचं कारण नाही अशी माझी विनंती आहे. आणि सर्व जनतेला मी सांगतो आहे की सरकार तुमच्या मागे आहे आणि सरकार तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहील. राज्यात देवाभाऊचं सरकार आहे, केंद्रात माननीय मोदीजींचं सरकार आहे. अशा कुठल्याही प्रकारच्या संकटाला तुमच्या मागे एक तुमचा भक्कम मोठा भाऊ म्हणून देवेंद्रजी उभा राहील हे मी महाराष्ट्राला सांगू शकतो.